तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लावण्या आणि वल्लरी बोलत आहेत. लावण्या आणि वल्लरी विशेषतः लावण्याच्या लग्नाबद्दलच बोलत आहेत. वल्लरी तिला सांगते की तू जे काही चाललंय ना त्यावर स्वतःची कमांड ठेव, कारण अजूनही ओल्ड लेडी जरी आपल्या बाजूने असली तरी अंजली आणि अविनाश आपल्या बाजूने नाही आहेत. त्यामुळं तुला आत्ता ईश्वरीला काहीच बोलता येणार नाही. ईश्वरी जे काय करते त्याला तुला होय म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कारण आत्ता जर का तू ईश्वरीच्या चुका काढायला लागली किंवा ईश्वरीने तुझ्यासाठी केलेली मदत तू नाकारली आणि तिला जर का तू मदतीचा दिलेला हात तू नाकारलास, तर मात्र तुझ्यावर मोठं बालांड येऊ शकतं. म्हणजेच तुझं लग्न मोडू शकतं, असं ती सांगत आहे. म्हणून तुला आत्ता ईश्वरीला काहीच बोलता येणार नाही. किमान या घरामध्ये तर तुला तिला काहीच बोलता येणार नाही. कारण ईश्वरीचं एक वेगळं इम्प्रेशन त्या ओल्ड लेडीवर आणि अंजलीवर आहे. त्याचबरोबर अविनाश देखील त्यांना मदत करतोय. त्यामुळं जरा स्वतःला व्यवस्थित सांभाळ आणि त्या ईश्वरीशी डील कर. तिच्याशी चांगलं बोल, असं लावण्याला ती सांगत आहे. कारण जर का असं तू केलं नाहीस आणि ईश्वरीच्या नजरेतून तू जर का पडलीस, तर तू ओल्ड लेडीच्या सुद्धा नजरेतून पडू शकतेस, ही गोष्ट लक्षात ठेव. लावण्या म्हणत आहे, पण मला मात्र तिच्याशी अजिबात बोलू वाटत नाही आणि तिची कसलीच मदत घेऊ वाटत नाही. तिचा चेहरा देखील पाहिला तरी मला त्रास होतो. ऑफिसमध्ये पण ती होती आणि आता इथं पण ती आलेली आहे. मला तिला अजिबात पाहू आणि बोलू वाटत नाही, पण नेमकं मला तिचीच मदत घ्यायची गरज पडायला लागली आहे. या गोष्टीचा मला खूप राग येतो. वल्लरी म्हणते, तेच मी तुला समजावून सांगते. डाव उलटू शकतो. लक्षात ठेव. जसा आपण त्यांचा डाव उलटवला अचानक पत्रिका बदलून, तसाच आपला देखील डाव अचानक उलटू शकतो. त्यामुळं तुला सावध राहणं गरजेचं आहे. तू अजिबात ईश्वरीला कमी समजू नको आणि ईश्वरीने दिलेली मदत आहे ती नीट घे आणि तिला अजिबात वाईट बोलू नको, असं ती सगळं समजावून सांगते. तेव्हाच लावण्या लग्नाबद्दल बोलत असते आणि अर्णवने तो शब्द अगदी व्यवस्थितपणे ऐकलेला असतो. त्याला या गोष्टीचंच खरं तर खटकलेलं असतं की लावण्या आणि वल्लरी दोघीजणी आतल्या रूममध्ये एवढं प्रायव्हेट बोलतायत काय, आणि तेही लग्नाच्या विषयी. आणि आता अर्णवनेच त्यांना प्रतिप्रश्न केलेला आहे, तुम्ही दोघी इथं काय करताय आणि तुम्ही दोघी लग्नाबद्दल कोणाच्या बोलत आहात, कोणाचं लग्न आहे, असं तो बोलतो. तेव्हा ईश्वरी आणि लावण्या एकदम घाबरून जातात. त्या ततपप करायला लागतात आणि म्हणतात की काय नाही, असंच आम्ही गप्पा मारत होतो." त्यांचं ते सगळं बोलणं पाहून अर्णव म्हणतो, तुम्ही असंच तर बोलत नव्हता. तुम्ही लग्नाविषयी बोलत होता हे तर मला माहिती आहे. पण तुम्ही कोणाच्या लग्नाविषयी बोलत होता ते सांगा. आता वल्लरी आणि लावण्याला समजलेलं असतं की अर्णवने सगळं काही ऐकलेलं नाहीये. पण लग्नाविषयी मात्र त्याने ऐकलेलं आहे. वल्लरी उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरू करते आणि म्हणते, "ते नाही रे, असंच आपलं बायकांच्या गप्पा आम्ही मारत होतो. तुला ना कशाला इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये? एखाद्या गोष्टीच्या मागं लागलास ना की ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय गप्पच बसत नाही." अर्णव म्हणतो, "ते काय असलं तरी मला आत्ता लग्नाबद्दल तुमचं काय विषय चालला होता ते ऐकायचं आहे." इकडे ईश्वरी घरी आलेली आहे आणि ती टेन्शनमध्ये आहे. कारण तिने आज लावण्याला खूप चांगली मदत केलेली होती. तिला साडी नेसायला सांगितली, मदत केलेली होती. पण लावण्या मात्र तिच्याशी अजिबात चांगलं वागलेली नाहीये. ईश्वरी तिला अगदी व्यवस्थितपणे साडी नेसायला शिकवत होती. पण लावण्य मात्र तिला पाण्यातच पाहत होती आणि तिच्याकडून मदत घेताना सुद्धा तीच उपकार करते असं वागत होती. या गोष्टीचं वाईट ईश्वरीला वाटतंय. आपण का बरं त्या लावण्याला मदत करतो असा प्रश्न तिला पडलेला आहे. आपण तिच्याशी किती जरी प्रेमानं वागलं तरी ती मुलगी मात्र आपल्याशी अजिबात प्रेमानं वागत नाही किंवा आपल्याशी चांगलं बोलत नाही. या गोष्टीचं वाईट तिला वाटतंय आणि हे सगळं तिने नमूला सांगितलेलं आहे. तेव्हा नमू म्हणते, तुझीच चूक आहे. तू का तिला मदत करते? आपण एखाद्याला इतकं मदत करण्याची गरज नाहीये आणि अशा व्यक्तीला, जो व्यक्ती तुला पाण्यात पाहतोय, जो व्यक्ती तुझी मदत घ्यायला तयार नाहीये, अशा व्यक्तीला तू का मदत करते? असं नमू तिला उलट म्हणते. तेव्हा ईश्वरी सांगते, "मला पण तिची मदत करावी असं वाटत नाही. पण आता झालंय असं, की नेमकं आजी मला सांगतात तिची मदत कर म्हणून. ऑफिसला पण ती माझ्याबरोबरच होती. तेव्हा पण तिचं माझं पटायचं नाही. ऑफिसमध्ये पण ती मला सारख्या धमक्या द्यायची. पण मी तेव्हा ऐकून घ्यायची कारण ती माझी बॉस होती. पण आता इथं मात्र मला तिचं अजिबात ऐकू वाटत नाही. मला वाटलं होतं ऑफिस संपल्यानंतर आता तिचं तोंड बघायला मिळायचं नाही. पण नेमकं आजीने तिला इथं संस्कार वर्गासाठी आणलेलं आहे आणि त्या मलाच बऱ्याचशा गोष्टी तिला शिकवायला लावतात. पण मला मात्र तिच्याशी बोलायची देखील इच्छा होत नाही."
तेव्हा नमू म्हणते, "असं असेल तर तिची मदत अजिबात करायची नाही. उलट जमलं ना, तर तिची फजिती करायची लक्षात ठेव." ईश्वरी म्हणते, "माझ्या पण डोक्यात तसंच आहे. जरा तिची चांगली फजिती केल्याशिवाय तिला मी जे काही मदत करते त्याचं मूल्य कळणार नाही." नमू म्हणते, "अगदी बरोबर आणि तुला जर का जमत नसेल तर मला सांग. मी येते त्या झिपरीच्या चांगल्या झिंज्या उडते." असं म्हणून ती ईश्वरीला समजावून सांगू लागते. ईश्वरी म्हणते, "काय म्हणली? झिपरी?" हां, असं म्हणून दोघीही हसायला लागतात. पण आता ईश्वरीला देखील एका गोष्टीचं वाईट वाटतंय, की आपण तेथे असणार आणि लावण्य पण तेथे असणार आणि आपल्याला लावण्याची मदत करावीच लागणार आहे. कारण आजीनं जर का सांगितलं, तर आपण तिची मदत टाळू शकणार नाही. आपल्याला तिची मदत करावीच लागणार आहे. नमूला ती सांगते, "आजीनं जर का सांगितलं, तर मला तिची मदत करावीच लागणार आहे." नमू म्हणते, "जरी मदत केली, तरी थोडासा हातचा राखून ठेवायचा. डायरेक्ट सगळी मदत करायची नाही. त्याचबरोबर आपण लगेच मदतीला तयार व्हायचं नाही. लक्षात ठेव, तू जर का आत्ता तिला सारखी मदत करत राहिली, तर तुझ्या मदतीचं कसलंच मूल्य तिला वाटणार नाही. तिला जरा गरज पडू दे आणि तिला वाटू दे, की हे सगळं तू तिची मदत म्हणून करते आहे आणि तिला जर का तुझी मदत घ्यायची नसेल, तर मग बरंच झालं. पण अजिबात डिमोट व्हायचं नाही आणि अजिबात तिच्या बोलण्याने खचून जायचं नाही. कारण ती मुद्दाम तुला असंच बोलणार आहे. त्या झिपरीचं अजिबात ऐकायचं नाही." असं म्हणते. तेव्हा ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते, "हे झिपरी मात्र तू चांगलं काढलेलं आहेस." असं म्हणून स्वतःची केसं उडवत ती सांगते, की "त्या झिपरीच्या केसं उडवायला तू येच. आपण दोघी मिळून चांगल्या तिच्या जिंज्या उपटूया." असं म्हणून दोघीही हसायला लागतात आणि लावण्याची गंमत करायला लागतात. इकडे अजूनही तुम्ही कोणत्या विषयावर बोलत आहात हे अर्णवला समजलेलं नाहीये आणि त्यामुळं तो त्यांना विचारतोय. नक्की काय विषय होता तो मला कळला पाहिजे. आता तर मला जास्तच इंटरेस्ट यायला लागलाय कारण तुमचे चेहरे बघा कसे झालेले आहेत असं तो बोलतो. तेव्हा वल्लरीच्या देखील लक्षात येतं, की आपण घाबरलोय हे आता अर्णवच्या लक्षात आलेलं आहे आणि आता वेळ निभावून नेणं गरजेचं आहे. लावण्य देखील घाबरून गेलेली आहे. वल्लरी म्हणते, "अरे हां, म्हणजे लग्न ना हिचं लग्न जमलंय ना त्याबद्दल आम्ही बोलत होतो." अर्णव म्हणतो, "काय? लावण्या तुझं लग्न जमलंय आणि तुम्हाला काही सांगितलं देखील नाही?" आता लावण्याला काय बोलावं तेच कळत नसतं. कारण अचानक वल्लरीनंच बॉम्ब फोडलाय, की लावण्याचं लग्न ठरलेलं आहे. लावण्या म्हणते, "हो, म्हणजे ठरलं आहे." अर्णव म्हणतो, "मग कुठे आहे मुलगा? काय करतो? इथं असतो का यू-एसला असतो? बिझनेसमध्येच आहे ना? मग मला माहितीच असेल. काय नाव आहे त्याचं?" असे 100 प्रश्न आता त्याने विचारायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा लावण्याला कळतच नाहीये काय बोलावं आणि लावण्या ठरवते, की आता कसं तरी याचं विषयांतर करणं गरजेचं आहे. कारण आजीनं तर सांगितलेलं होतं, की अजिबात याविषयी कोणालाच काहीच बोलायचं नाही आणि जर का आत्ता आपण अर्णवला बोललो, तर अर्णव याबाबतीत चिडेल किंवा लग्नास डायरेक्ट नकार देईल. त्यामुळे आत्ताच काय बोलायचं नाही असं म्हणून, "तू ना नेहमी असंच करतो. काय करायचं तुला? माझ्या आईनं तुला सांगितलं नाही वगैरे." असं बोलून ती रडायला लागते. रडण्याची ॲक्टिंगच सुरू करते. अर्णव म्हणतो, "हे रडायची काही गरज नाहीये. तुला मी जेवढा प्रश्न विचारलाय ना त्याचं उत्तर दे." पण ती मात्र उत्तर न देता बाहेर निघून जाते. वल्लरीला तो म्हणतो, "बघितलं, इतका वेळ मी प्रश्न विचारला, पण मला जी क्युरिओसिटी होती त्यातला एकही शब्द ती बोलली नाही. उलट रडण्याचा बहाणा करून ती माझ्यासमोरून निघून गेलेली आहे. तिला असं वाटत असेल, की या गोष्टी मला समजत नाहीत. पण असं वागलेलं मला सगळं समजतं." असं म्हणून अर्णवने त्या दोघींचं काय बोलणं चाललेलं आहे ते मला समजलंय, असं अप्रत्यक्षपणे दाखवून दिलेलं आहे. सकाळ झालेली आहे आणि ईश्वरी पुन्हा एकदा कामाला आलेली आहे. ईश्वरी आलेली पाहून आजींना तर आनंद झालेला आहे. ईश्वरीच्या पाठोपाठच आज लावण्या देखील अगदी वेळेत आलेली आहे आणि ती पण साडी नेसून आलेली आहे. साडीतलं तिचं ते सौंदर्य पाहून आजी तर जाम खुश झालेल्या आहेत. आजी म्हणतात, "लावण्या, हे काय गं? आज तू साडी नेसली आहेस चक्क." लावण्या म्हणते, "हो, काल दिवसभर मी घरी गेले होते, तेव्हा प्रॅक्टिस केली आणि आता मला साडी नेसता देखील यायला लागलेली आहे." आणि लावण्याची ती साडी पाहून ईश्वरी मात्र थोडंसं शंकेनेच तिच्याकडे बघत असते. कारण तिच्या लक्षात आलेलं असतं, की ही साडी तिने रेडीमेड आहे त्या घातलेली आहे आणि ती नेसलेली आहे म्हणून आजीला खोटं सांगते ही सगळी गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आलेली असते. ईश्वरी तिच्याकडं रागानं पाहत असते. पण आता सध्या आपण याच्यामध्ये पडायची काही गरज नाहीये असा विचार करून ती मात्र शांत बसते. आणि आता आजीने लावण्याला टास्क दिलाय. तो म्हणजे दारासमोर रांगोळी काढण्याचा. लावण्याला त्यातलं काहीही येत नाहीये. लावण्य तरी देखील म्हणते, रांगोळी ना? हो, एकच मिनिट, लगेच काढते." असं म्हणून ती अगदी रांगोळी काढण्याच्या पोजमध्ये बसलेली आहे आणि रांगोळी काढण्यासाठी रांगोळी आणि रंग सगळं काही तिने घेतलंय.
पण तिला मात्र रांगोळी अजिबात काढता येत नाहीये. साधं लक्ष्मीचं पाऊल देखील तिला काढता येत नाहीत. आजी म्हणतात, "एकदम भारी काढता येत नसेल तर नुसती पावलं तरी काढ बाई." तेव्हा ती हातात रांगोळी घेते आणि चमत्कारिक पद्धतीनं रांगोळी जमिनीवर टाकायला सुरुवात करते. ते पाहून आजीचं तर डोकंच उठतं. त्यांच्या लक्षात येतं, की या पोरीला काहीच येत नाही. त्यांच्या लक्षात येतं आणि त्या म्हणतात, "बरं, तसली नाही, किमान टिपक्याची तरी रांगोळी काढ." हे सगळं अंजली पाहत असते आणि अंजलीला कळतं, की या मुलीला काहीसुद्धा येत नाहीये. ठिपक्याची रांगोळी काढ म्हणल्यानंतर सुद्धा ती मोठमोठे ठिपके द्यायला लागते आणि तिचे ठिपके आणि तिची रांगोळ काढण्याची पद्धत पाहून आजी मात्र परेशान झालेल्या असतात. आजीला समजतं, की या मुलीवर भरपूर संस्कार करावे लागणार आहेत, तेव्हा कुठं ही तयार होणार आहे. हे सगळं ईश्वरी देखील पाहत असते. ईश्वरी पाहते, की तिने असे ढब्बे ठिपके दिलेले असतात, की ते पाहून कोणीही सांगेल, की हिला अजिबात काहीच येत नाही. आजी अक्षरशः आता डोक्याला हात धरून बसलेल्या असतात. आता करायचं काय? असा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि तेव्हाच ईश्वरी म्हणते, "अगं असं नाही, अशी बोटामध्ये रांगोळी धरायची आणि अशी चिमटीतून सोडायची किंवा असे छोटे-छोटे ठिपके द्यायचे, ते जोडायचे, म्हणजे आपल्याला पाहिजे तशी रांगोळी काढता येते." तेव्हा आजी म्हणतात, "आता तू तिला असं लांबून सांगत बसणार आहे का? जा तिच्या जवळ आणि तिला जरा दाखव कशी रांगोळी काढायची असते ते." हे ऐकल्यावर लावण्याला मात्र वाईट वाटतं. आता ईश्वरीला देखील तिची मदत करायची नसते, पण आजीने सांगितले म्हणल्यानंतर तिचा देखील नाईलाज झालेला आहे. ती म्हणते, "हो, ठीक आहे, मी स्वतःच सांगते." असं म्हणून आता ईश्वरी लावण्याकडे गेलेली असते. लावण्य देखील खोटं-खोटंचा हसरा चेहरा करून, "हो, शिकव तू. तुझ्याकडून सगळं शिकायला मी तयारच आहे आणि तुमच्या मी काय शब्दाच्या बाहेर आहे का आजी?" असं म्हणून पुन्हा एकदा अशी चिमटीत रांगोळी धरते आणि सांगते, "अशी धरायची ना? बरं, शिकव आता तूच येऊन." असं म्हणून ईश्वरीला उपहासाने बोलू लागते. ईश्वरीला देखील तिला काही सांगायचं शिकवायचं नसतं, पण आजीनं सांगितलंय त्यामुळे नाईलाज झालेला असतो. ईश्वरी म्हणते, "हे बघ, अगोदर असा पदर खोचायचा." लगेच लावण्या पदर खोचते. त्यानंतर ती म्हणते, "अशी चिमटीमध्ये रांगोळी घ्यायची. चिमटीमध्ये रांगोळी घेऊन असे डॉट-डॉट तरी द्यायचे किंवा सोडायची तरी. असं चिमटीत रांगोळी घेतली ना, म्हणजे आपल्याला रांगोळी सोडायला मदत होते." लावण्या म्हणते, "ही अशी का? हे बघ असं करू का?" असं म्हणून ती तिला दाखवत असते. लावण्याला तर अजिबात काहीच पटलेलं नसतं. पण आता विरोध तर करता येत नसतो. ईश्वरी म्हणते, "थांब, मी तुला सगळं व्यवस्थित दाखवते. आत्ताच्या आत्ता तुला लगेच काही करता येणार नाही. मी अगोदर रांगोळी काढून दाखवते. त्यानंतर तू व्यवस्थित बघ आणि तू काढण्याचा प्रयत्न कर." आता ईश्वरीने हातामध्ये रांगोळी घेऊन ती व्यवस्थित अशी रांगोळी काढत असते आणि लावण्या ते सगळं काही पाहत असते. लावण्याला काहीच कळत नसतं, की ईश्वरी नक्की काय करते ते. ईश्वरी भर, भर, भर अगदी छान सुंदर अशी रांगोळी काढत असते आणि लावण्या नुसतं पाहतच बसलेली असते. आजी पाहतात, की ईश्वरी किती सुंदर अशी रांगोळी काढत आहे. खरं ही ईश्वरीच माझी सून व्हायला पाहिजे होती, असे विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत आहेत. ईश्वरीने थोड्याच वेळामध्ये आता रांगोळी काढलेली आहे आणि आता त्यामध्ये रंग भरण्याचं काम तिने सुरू केलेलं आहे. लावण्या पाहतेय, खरोखरच ईश्वरीने खूप छान रांगोळी काढलेली असते आणि आता त्यामध्ये ती रंग देखील भरत असते. ईश्वरी लावण्याला सांगत असते, की रांगोळी काढून झाली, आता अशा प्रकारे त्यामध्ये रंग भरायचे. लावण्या म्हणते, "हो, तू सांगशील ना, अगदी तसंच करते." अशी अगोदर रांगोळी काढते आणि नंतर त्यामध्ये रंग भरते. खरं तर लावण्याला काहीच पटलेलं नसतं. पण आता ईश्वरीची मदत घेण्याशिवाय तिच्यापुढं दुसरा पर्यायच नसतो. आता ईश्वरीने सर्व रांगोळ व्यवस्थित काढून झालेली असते. "बघ, झाली रांगोळी काढून. समजलं का तुला?" असं ती लावण्याला विचारते. तेव्हा लावण्या मान हलवून हो असं म्हणते. अंजली हे सगळं काही पाहत असते. अंजली म्हणते, "काय आहे? या लावण्याला तर रांगोळी देखील काढता येत नाही. रांगोळी देखील ईश्वरीनेच काढलेली आहे." असं म्हणते. "अप्रतिम रांगोळी काढलेली आहे." असं आजीने त्या रांगोळीची प्रशंसा केलेली आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर लावण्याचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा झालाय. कारण अंजलीने तर एका क्षणात सांगून टाकलंय, की लावण्याला काहीच येत नाहीये आणि आता अंजली आपल्या बाजूनं नाहीये, ही गोष्ट तिला चांगलीच समजलेली आहे. कारण अंजली पूर्णपणे ईश्वरीच्या बाजूनं आहे आणि ती ईश्वरीचीच तारीफ करतेय, हे देखील तिच्या लक्षात आलेलं आहे. आता रांगोळी काढून झालेली असते आणि ईश्वरी आणि लावण्या एकमेकाकडे पाहत असतात. ईश्वरीनं दाखवून दिलेलं असतं, की तुला जे काही येत नाहीये, त्या सगळ्या गोष्टी मला येतायत. त्याचबरोबर तू जे काही साडीबद्दल बोललेली आहे, ते देखील माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे, असं देखील तिने दर्शवलेलं असतं. आता तिचा भांडेफोड करावा, की शांत बसावं असा विचार ती करत असते.
लावण्या पण तिच्याकडे पाहत असते. लावण्याला लक्षात आलेलं नसतं, की ईश्वरीला लक्षात आलेलं आहे, की हिने आज रेडीमेड साडी घातलेली आहे. ईश्वरी तिच्याकडे रागानं पाहत असते. लावण्य मात्र तिला म्हणते, की "खूपच छान रांगोळी काढलीस तू आणि आता नेहमी मला असं वाटतंय तुझ्याच हातेखाली शिकावं लागणार आहे." ईश्वरी मात्र तिला काहीच बोलत नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की चक्क लावण्या साधा ड्रेस घालून आलेली आहे. कारण आजीने तिला सांगितलेलं आहे, की "आता साडी नेसायचं जर का तुला त्रास होत असेल, तर साधा ड्रेस तू घालू शकते, पण जीन्स अजिबात घालायची नाही." आता तिला पुरणपोळी करायला लावलेली आहे, पण पुरणपोळी मात्र तिला अजिबात जमत नाही. तेव्हा अर्णव येतो आणि म्हणतो, "तुला जर का पुरणपोळी जमत नसेल, तर ईश्वरीची मदत घे ना, तिला पुरणपोळी छान जमते." आणि अर्णव म्हणतो, की "हिला जरा पुरणपोळी शिकवा." तेव्हा ती म्हणते, की "लावण्यानं मला रिक्वेस्ट करू दे." आता लावण्य रिक्वेस्ट करते आणि म्हणते, "अगं ईश्वरी, मला पुरणपोळी शिकवशील का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "अजिबात नाही, मी तुला अजिबात शिकवणार नाही." ईश्वरीने आता ठरवलंय, की लावण्याला आपण काहीसुद्धा शिकवायचं नाहीये. खरं तर हे ऐकल्यावर अर्णवला देखील धक्का बसलेला आहे. कारण आत्तापर्यंत ईश्वरी कोणालाच मदत करायला नाही म्हणत नाही, पण लावण्याला मात्र तिनं चक्क स्पष्टपणे नकार दिलाय आणि आता लावण्याची मोठी फजिती झालेली आहे. कारण जर का ईश्वरने तिला शिकवलं नाही, तर तिला पोळी करायला अजिबात जमणार नाही हे तिला माहिती आहे आणि आता तिलाच गोड बोलून आपल्याला पोळी शिकवावी लागणार आहे, हे देखील शिकून घ्यावी लागणार आहे, हे देखील लावण्याच्या लक्षात आलेलं असतं आणि लावण्याला पोळी शिकवायला मात्र ईश्वरी अजिबात तयार नाही. ती म्हणते, "आत्तापर्यंत जे काही शिकवलं ते शिकवलं, पण मला माहिती आहे तुला माझ्याकडून काही शिकण्याची इच्छा नाही, त्यामुळं आता मी तुला काहीसुद्धा शिकवणार नाहीये." आता या ईश्वरीला कसा मस्का मारावा आणि काय बोलावं हे तिला कळत नाहीये. पण ती मात्र शिकवणार नाही या गोष्टीवर ठाम झालेली आहे आणि आता ईश्वरीच्या हातापाया पडल्याशिवाय लावण्याला पर्यायच उरलेला नाहीये. अर्णव देखील ही सगळी गंमत बघत आहे आणि मुद्दाम तो ईश्वरीला म्हणतोय, की "तुम्ही ह्यांना शिकवलं पाहिजे" आणि लावण्याला पण म्हणतोय, "तुम्ही जरा त्यांना रिक्वेस्ट करा, म्हणजे त्या तुम्हाला शिकवतील." आणि आता सर्वजण डायनिंग टेबलला आलेले असतात आणि तेवढ्यात ईश्वरीला समजलंय, की आज राजेश जिजू येणार आहेत, म्हणजेच अंजलीचा नवरा येणार आहे. पण अंजलीचा नवरा राजेश हाच राकेश आहे, हे अजून कोणालाच माहिती नाहीये आणि तेवढ्यात तो दारात आलेला आहे. दारात येऊन त्याने दरवाजा वाजवलेला आहे आणि ईश्वरी सांगते, "आज पहिल्यांदा मी राजेश जिजूंना भेटणार आहे. किती दिवस झालं त्यांना भेटायचं म्हणते, पण योग काही येतच नाहीये. आज मात्र तो योग आलेला आहे. त्यांच्यासाठी छान स्वयंपाक देखील बनवलेला आहे. आज माझ्या हातचा स्वयंपाक ते खातील आणि आमची भेट देखील होईल," असं ते म्हणते. आणि इकडं राकेश देखील दारातच उभा राहिलेला आहे आणि राकेश ऐकतो, की आतमधून तर ईश्वरीचा आवाज येत आहे. आता ईश्वरी दरवाजा उघडायला आलेली असते आणि राकेश तर दरवाजाच्या बाहेरच उभा असतो आणि आता राकेश आणि ईश्वरी एकमेकाच्या समोर आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राकेशने आवाज मात्र ऐकलेला आहे. आता राकेश आवाज ऐकून पळून जाईल का? का त्याच्या अगोदरच ईश्वरी दरवाजा उघडेल आणि राकेशचं पितळ उघडं पडेल? राकेश हाच राजेश आहे आणि हा राकेश बनून ईश्वरीच्या घराजवळ राहतो आणि ईश्वरीशी लग्न करण्याचा त्याचा प्लॅन आहे. हे सगळं काही आता ईश्वरी सर्वांना सांगेल का? राजेश हाच राकेश आहे हे सर्वांच्या लक्षात येईल का? आणि ईश्वरी ते सर्वांच्या लक्षात आणून देईल का? ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे. पण ईश्वरीचा आवाज आल्यानंतर राकेशचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला आहे. त्याला समजलंय की आतमध्ये ईश्वरी आहे आणि आता ईश्वरी आत आहे, तर आपल्याला आत जाता येणार नाही. पण ईश्वरीने दरवाजा उघडलेला आहे. आता ईश्वरी दरवाजा उघडून राकेशचा भांडफोड करेल का? ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक